वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे, अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प। ऐन गर्दीच्या वेळेत लोकल वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवण्याचे आदेश। आयुक्तांच्या आदेशानंतर कबूतरखान्याबाहेर सूचना फलक। मनपा प्रशासनाकडून मुंबईत कारवाईला सुरुवात। मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींना नोटीस प्रकरण। धोकादायक इमारतींबाबत म्हाडालाच अधिकार। हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, मात्र हायकोर्टाने दावा फेटाळला। म्हाडा आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार। सीएसएमटी लोकल आणि फास्ट लोकल थांब्याच्या मागणीसाठी दिव्यात सुरू असलेलं आंदोलन 30 दिवसांनंतर स्थगित। आमदार जितेंद्र आव्हाड आज आंदोलकांची भेट घेणार। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 88.38% पाणीसाठा। तांचा, मोडकसागर धरणं ओसंडून वाहू लागले। 2 वर्षाच्या तुलनेत अधिक पाणीसाठा। मुंबई पालिकेकडून 995 मूर्तिकारांना मंडप उभारणीसाठी मोफत जागा। पालिकेने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना उपलब्ध करून दिली मोफत जागा। गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून कोकणात एसटी बसच्या विशेष बस चालवल्या जाणार। खड्ड्यांमुळे होणारे ब्रेकडाऊन लक्षात घेता महामंडळाची 12 दुरुस्ती पथकं 2 पाळ्यांमध्ये तैनात राहणार। छत्रपती शिवाजी महाराज मैदानात धूळमुक्तीसाठी गवत लागवड। मुंबई महापालिकेकडून कामाला सुरुवात। धुळीची समस्या सोडवण्यासाठी आयआयटीतील तज्ज्ञांची मदत। काल पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून कामाची पाहणी। मुंबई शिधावाटप विभागाच्या नियंत्रकाला 1,75,000ची लाच घेताना रंगेहात अटक। विनायक सामंत असं लाच घेणाऱ्या मुख्य निरीक्षक अधिकाऱ्याचं नाव। मुंबई एसीबीची कारवाई।